ए आई, मला शूच्या जागी मुंग्या चावतायत. हे वाक्य आहे 3 वर्ष 8 महिन्यांच्या चिमुरडीचं. आईने दवाखान्यात नेल्यावर कळलं अक्षय शिंदे नावाच्या दादाने आपल्या लेकीवर लैंगिक अत्याचार केलाय. ही संतापजनक घटना आहे बदलापूरमधल्या आदर्श शाळेतली. या शाळेत 2 मुलींवर अत्याचार झाला. ज्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्यातली एक केवळ 3 आणि एक 6 वर्षाची होती. 2 चिमुकले जीव शाळेत दप्तर घेऊन जातात अगदी रोजच्या प्रमाणे. पण त्या दिवशी त्या चिमुकल्या शाळेतून घरी आल्या आणि शाळेचं नाव जरी काढलं तरी त्यांच्या अंगावर काटा उभा राहू लागला. रोज न चुकता शाळेत जाणाऱ्या या मुली शाळेत जायला नकार का देतायत अशा प्रश्नाने पालकांच्या मनात पाल चुकचुकली आणि मग सुरू झाला शोध. आणि त्यानंतर जे कळलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. नेमकं काय घडलं आणि कसं घडलं ते आपण या व्हिडिओत पाहू. बदलापूरची नामांकित आदर्श शाळा. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200च्या आसपास आहे. या शाळेत अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता. शाळेची सफाई करणं, मुलांना शौचालयात घेऊन जाण्याची जबाबदारी अक्षयवर होती. ही घटना आहे 12 ऑगस्टची, ज्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू होते. 23 वर्षाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई, मला शूच्या जागी मुंग्या चावतायत असं या चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय. सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली आणि त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगी ही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर अक्षय शिंदे या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. त्यातील एक चिमुरडी अवघी 4 वर्षांची तर दुसरी 6 वर्षांची आहे. संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉस्को प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच शाळेचा निष्काळजीपणाही उघड झालाय. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी बदलापूर बंदची हाक देऊन शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं. पालकांनी शाळेची तोडफोड केली. रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको केलं. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. आपण किती दिवस फक्त आंदोलन करणार, मोर्चे काढणार आणि घोषणा देणार? फार फार तर आपण मेणबत्त्या जाळतो, पण किती दिवस आपण मेणबत्त्या जाणार? कधीतरी या साऊंच्या लेकीच्या अंगावर हात घालणाऱ्या नराधमांना पण जाळा, अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्र करते. मुलगी जगवा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हे म्हणणाऱ्यांपर्यंत हा आकांत आता तरी ऐकू जाईल आणि न्यायदेवता डोळ्यावरची पट्टी सोडून या चिमुरड्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.